22 लेक्चर जे आपले झालेले आहेत त्यापैकी 2 लेक्चर आपले सिलेबसचे आणि आधीचे 20 लेक्चर जे आपले डिसेक्शन ऑफ द सिलेबस ह्या संदर्भातचे झालेले आहेत. आज आपण सगळ्यांचं टुडे दरवद्दा या माध्यमातून स्वागत करतो आणि आपण 23rd लेक्चर म्हणजे 23व्या लेक्चरला सुरू करतो. याचं सब टॉपिक आपण बघतो, टीचिंग अँड ट्रेनिंग चालू होतं आपलं. युटिलायझेशन ऑफ द बेसिक टीचिंग मेथड्स अँड द बेसिक टीचिंग स्किल्स. तर सगळ्यात पहिले आपण काय बघणार आहोत, तर अंडरस्टँडिंग लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक. जो काही विद्यार्थी आहे त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक असतात, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि ते जर आपल्याला माहिती असेल तर चांगल्या पद्धतीचं टीचिंग आपण करू शकतो. टीचिंग ॲज अ फंक्शन ऑफ लर्निंग अंडरस्टँडिंग, learner understanding. Modern education psychology rejects the notion of teaching as the mere content delivery. फक्त कंटेंट डिलिव्हरी म्हणजे एखादं टॉपिक आहे आणि तो आपल्याला संपवायचा आहे किंवा सिलेबस कंप्लीट करायचा आहे, याला म्हणतात कंटेंट डिलिव्हरी. तर मॉडर्न टॉपिक या जो काही नोशन आहे याला रिजेक्ट करतो. टीचिंग इज अंडरस्टूड ॲज अ डायनॅमिक लर्नर्स रिस्पॉन्सिव्ह प्रोसेस. ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे वेगवेगळे रिस्पॉन्स येतात त्याच्या दृष्टीनं ते डायनॅमिकली रिअरेंज केलं गेलं पाहिजे. वेअर इन्स्ट्रक्शनल डिसिजन्स आर गायडेड बाय कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट ऑफ द लर्नर. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट हे कुणामध्ये झाले पाहिजे, तर लर्नर्स मध्ये झाले पाहिजे. इमोशनल अँड मोटिवेशनल स्टेट्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. मोटिवेशन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे चांगला अभ्यास करण्याकरिता. त्यानंतर सोशल अँड कल्चरल बॅकग्राऊंड. पुढे जाऊन BMS चे विद्यार्थी चांगले डॉक्टर झाले पाहिजेत, त्यांच्याकडून समाजसेवा झाली पाहिजे आणि भारतीय संस्कृतीचं रक्षण सुद्धा झालं पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला BMS च्या विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे लर्नर फ्रॉम द BMS कॅटेगरी यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर काही इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस असतात. आता 2 प्रकारचे विद्यार्थी मी बघतो नेहमी. एक असतं स्लो लर्नर, ठीक आहे, कुठे गेले, एक असतं स्लो लर्नर आणि एक असतं फास्ट लर्नर. या दोघांची डेफिनेशन वेगवेगळी आहे, ठीक आहे. तर स्लो लर्नर आणि फास्ट लर्नर हे दोघांची डेफिनेशन वेगळी आहे आणि ती कशी बघायची, तर स्लो लर्नर हे 50% खाली किंवा 40% खाली गुण प्राप्त करणारे आणि फास्ट लर्नर हे 80% किंवा 75% जास्त गुण प्राप्त करणारे विद्यार्थी असतात. तर यांच्यामध्ये बेसिक फरक सुद्धा असतो. म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांना शिकवताना तुम्ही ॲज अ फास्ट लर्नर किंवा फास्ट लर्नर ऍक्टिव्हिटीज कंप्लीट करणारे विद्यार्थी ह्या दृष्टीनेच शिकवलं नाही पाहिजे, तर सगळ्यांना सामावून घेत तुम्ही शिकवलं पाहिजे. जे ऑथर आहेत लिंडसालो निल्सन यांनी आपल्याला याच्याबद्दल एम्फसाइज केलेलं आहे दॅट इफेक्टिव्ह टीचिंग बिगिन्स विथ द अंडरस्टँडिंग स्टुडंट्स अँड हाऊ दे लर्न, नॉट टू कंटेंट सिलेक्शन अलोन. म्हणजे काय, तर जे काही सिलेक्शनचा टॉपिक आहे तो निवडला, याच्यापेक्षा तो टॉपिक कशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांनी आत्मसात केला, शिकून घेतला, हे कळणं जास्त गरजेचं आहे, ठीक आहे. त्यानंतर दस द युटिलायझेशन ऑफ द टीचिंग मेथड टीचिंग स्किल मस्ट बी अडॅप्टिव्ह. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं जेव्हा आपण शिकवतो हे अडॅप्टिव्ह पाहिजे, त्या पद्धतीनं तुम्ही बदललं पाहिजे. उदाहरणार्थ आता तुम्हाला एखादी द्रव्यगुणातली वनस्पती सांगायची आहे, ठीक आहे. द्रव्यगुण तुम्ही शिकवताय आणि द्रव्यगुण शिकवताना तुम्हाला त्या वनस्पती मधलं, हॅलो, हा,
द्रव्यगुण शिकवताना त्या वनस्पतीची माहिती, मग उदाहरण घेऊया, आपण तुम्हाला गुळूची शिकवायची. तर गुळूची शिकवताना तुम्ही कोणती मेथड अप्लाय करणार? तर सगळ्यात पहिले तुम्हाला करावे लागणार आहे ती प्रत्यक्ष वनस्पती कुठल्या ठिकाणी उगवलेली आहे, किंवा तुम्ही कॅम्पसमध्ये, म्हणजेच तुम्ही कॉलेजमध्ये येताना ती वनस्पती तुम्ही कुठं बघितली का, ह्याबद्दल तुम्ही पूर्ण विचारणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांना बॉटॅनिकल गार्डन जे वेगवेगळे असतात त्या बॉटॅनिकल गार्डन्सची मीटिंग घेणं, किंवा त्यांना भेट देणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे उपक्रम राबवता येतात. नक्षत्र गार्डन असतो, तर मग नक्षत्र गार्डन मध्ये गुरुची कोणत्या नक्षत्रात आहे हे विद्यार्थ्यांना समजून सांगायचं असतं. तेच जर आपण एखादा बोन बोन्स घेतोय, जसा ह्युमरस, ह्युमरस शिकवताना बोनसेट या माध्यमातून, सॉरी, ह्युमरस नावाचा बोन आहे आणि हा तुम्हाला शिकवायचा आहे. तर तुम्हाला ह्युमरस शिकवताना जेव्हा तुम्ही बोनसेटवर शिकवता, तर तो खूप चांगल्या पद्धतीनं शिकवायला मिळतो. हेच इथं सांगायचं आहे त्यांना, की अंडरस्टँडिंग ऑफ द स्टुडंट्स अँड हाऊ दे लर्न आर नॉट आर नॉट with the content selection alone. Thus, the utilization of the teaching method and the teaching skills must be adaptive, not mechanical. आले सर, त्यांनी वाचून दाखवलं, विद्यार्थ्यांना नोट्स काढायला सांगल्या आणि त्यांचं शिकवणं कम्प्लीट झालं, असं नसायला पाहिजे. ठीक आहे. काय असायला पाहिजे?